आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। पंकजा मुंडे यांना मराठा समाजाकडून विरोध करण्यात आलाय। पंकजा मुंडेंच्या ताफ्यासमोर मराठा समाजाच्या वतीनं घोषणाबाजी करण्यात येते। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत हा विरोध करण्यात आला। लाख मराठा बीड लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे या आहेत। प्रचारासाठी जात असताना ताफ्यासमोर मराठा समाजाच्या वतीनं घोषणाबाजी करण्यात आली। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत हा विरोध करण्यात आला आहे। या देखील आपण पाहिलात मराठवाड्यामध्ये जातीय राजकीय समीकरण असतात। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विकास माने आपल्या सोबत जोडलेत। विकास, पंकजा मुंडे प्रचारासाठी जात असताना त्यांच्या ताफ्यासमोर मराठा समाजाच्या वतीनं घोषणाबाजी करण्यात आली। नेमकी सभा कुठली होती आणि नेमका कुठल्या ठिकाणी बीडमध्ये हा संपूर्ण प्रकार घडलाय, काय ताजी अपडेट्स आहेत? कारण निश्चित आपण पाहतो आहोत की सध्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग जे आहे ते फुंकण्यात आलेलं आहे आणि याच दरम्यान बीड लोकसभेच्या उमेदवार ज्या आहेत त्या पंकजा मुंडे आहे। त्यांच्या ठिकठिकाणी सभा होत आहेत, कार्यकर्त्यांच्या कॉर्नर बैठकी होत आहेत आणि याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आज माजलगाव या ठिकाणी पंकजा मुंडेंचा दौरा आहे आणि हे लहुळ गाव आहे। या लहुळ गावातनं ज्यावेळेस पंकजा मुंडेंची जी काही कॉर्नर बैठक संपली होती ती बैठक संपून झाल्यानंतर पंकजा मुंडे दुसऱ्या गावाकडे निघाल्या होत्या। याच दरम्यान त्यांच्या गाड्याचा जो ताफा आहे तो दुसऱ्या गावाकडे निघाला। त्याच दरम्यान मराठा समाजातील जे काही आक्रमक तरुण आहेत ते आपल्याला पाहायला मिळत असतील। या ठिकाणी जोरदार अशी घोषणाबाजी मराठा समाजाच्या तरुणांकडून देताना पाहायला मिळते आहे। एकंदरीत जर पाहिलं तर पंकजा मुंडे यांना मराठा समाजाकडून आजही विरोध होत असताना या ठिकाणी दिसून येत आहे। आपण इथे प्रामुख्याने एक गोष्ट पाहू शकतो की सध्या बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष देखील पेटल्याचं पाहायला मिळत आहे आणि मराठा समाजाच्या रोषाला पंकजा मुंडे यांना सामोरं जावं लागत असल्याचं देखील एकंदरीत पाहायला मिळत आहे। यानंतर नेमक्या काय घडामोडी घडतात, याचे नेमके परिणाम मतदानामध्ये काय होतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। विकास, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।